तू तीच आहेस भाग 63. का ते माझ्या मागेपुढे करणार नाहीत? एकदा लग्न झालं ना तर नवरा आपोआप बायकोच्या मागेपुढे करत असतो, ती म्हणाली. इशिका, हा भ्रम आहे आपला. नवरे काही आपल्या मागे मागे करणार नाही. आपल्यालाच त्यांच्या पुढे पुढे करावं लागेल, कीर्ती म्हणाली. अगं कीर्ती, तू तरी असं बोलू नको. जेव्हापासून तू आरवच्या आयुष्यात आली आहे ना तेव्हापासून आमचा सडू एकदम बदलून गेला आहे. त्याचे ते गुण दिसायला लागले आहे जे याआधी कधीच दिसले नव्हते, इशिका म्हणाली. तशी कीर्ती हसायला लागली. समीक्षाने डोक्यावर हात मारून घेतला. आणि तू सुद्धा. जेव्हापासून तुला मिस्टर भारद्वाज मिळाले आहे ना तेव्हापासून तू सुद्धा तुझ्या स्वभावाच्या अगदी उलट वागत आहे. जी इशिका कधी कोणापुढे हार मानत नव्हती ती आता प्रत्येक वेळेस मिस्टर भारद्वाज समोर हार मानते, समीक्षा तोंड वाकडं करत म्हणाली. तू अजून प्रेमात पडली नाही ना, त्यामुळे तुला माहीत नाही. जेव्हा तू एखाद्याच्या प्रेमात पडशील ना तेव्हा तुला कळेल, इशिका म्हणाली. तशी तिने नकारार्थी मान हलवली. मी कोणाच्या प्रेमात वगैरे पडणार नाही आहे. मी डायरेक्ट अरेंज मॅरेज करणार आहे, समीक्षा म्हणाली. अरेंज मॅरेजनंतरसुद्धा तू तुझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडशीलच ना. मग तेव्हा तुला कळेल की माणूस स्वतःहून कसं पुढे पुढे करतो आणि आपल्या स्वभावाच्या विरुद्ध कसा वागायला लागतो. समीक्षा अजून तरी कोणाच्या प्रेमात पडली नव्हती, त्यामुळे ती या प्रेम भावनेपासून दूर होती. जीविका, अशी तोंड पाडून का बसली आहेस? रात्री दीपक तिला भेटायला आला होता. दीपक, आता लवकरच आपली इशूसुद्धा लग्न करून जाईल ना. माझा तर आत्ताच जीव बसत चालला आहे. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तसं त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. कधी ना कधी तिला लग्न करून जायचंच होतं. मी तर यातच खुश आहे की तिने ज्याच्यावर प्रेम केलं तिचं त्याच्याशीच लग्न होत आहे. आपल्या इशूला भार्गव खूप खुश ठेवेल, तो म्हणाला. तसं तिने पुढे होऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. ती जाणार या विचारानेच मला भीती वाटते. ती रडायला लागली तसा तो हसला. जीविका, अजून लग्नाला 2 महिने आहे. आत्तापासूनच तू रडायला सुरुवात केली, तो म्हणाला. त्याची मुलगी लग्न करून जाणार होती, त्यामुळे त्यालाही भरून येत होतं. दीपक, 2 महिने, फक्त 2 महिने ती आपल्याजवळ आहे. असंही ती फक्त शरीराने आपल्याजवळ आहे. जशी तिची एंगेजमेंट झाली आहे तशी ती मनाने भारद्वाजांचीच झाली आहे, ती डोळे फिरवत म्हणाली. तसा तो हसायला लागला. आतासुद्धा ती त्यांच्या घरी राहून आली आहे. तेव्हासुद्धा तिने आपल्याला किती मिस केलं होतं. ती जरी तशी दाखवत असली तरीसुद्धा ती आपल्याला खूप मिस करेल, आणि सगळ्यात जास्त तर तुला, तो म्हणाला. मला नाही वाटत ती आपल्याला मिस करेल. आत्ताही बघ ना, एवढं लग्न ठरलं आहे. एखादी मुलगी येईल, आपल्या आईवडिलांजवळ बसेल, त्यांच्याशी प्रेमाने बोलेल, पण नाही, ती तिच्याच धुंदीत आहे. जीविका त्याच्यापासून बाजूला झाली आणि बेडवर येऊन बसली. तूने बुलाया और हम चले आए, इशिका डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये शिरली. तू काही चोरून आमचं बोलणं ऐकत होती का? जीविकाने भुवया उंचावून विचारलं. नाही ग मॉम, मी कशाला तुमचं बोलणं चोरून ऐकू. ते इथून जात होते तर माझ्या कानावर पडलं. मग म्हटलं चला, मॉमने आठवण काढली आहे तर जाऊ, तिच्यासोबत मस्त गप्पा मारू. ती बेडवर येऊन आडवी पडली आणि इशिकाच्या मांडीवर डोकं ठेवलं. इशिकाने तिच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला. दुसऱ्या बाजूला दीपक पण बसला. इशिकाने दीपकचाही हात पकडला. मी लग्न करून जरी गेले ना तरी तुमच्यासाठी तुमची इशिका जशी होती तशीच राहील, ती म्हणाली. तसं दीपकने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. जीविकाचे डोळे भरून आले. आय लव्ह यू मॉम, आय लव्ह यू डॅड, ती म्हणाली. आय लव्ह यू टू एंजल, दोघं एकसाथ म्हणाले. तशी ती खुदकन हसली. अजून किती वेळ लागणार आहे, इशिका मेहंदी काढणाऱ्या मुलीला म्हणाली. 1 तास तरी लागेल, ती मेहंदीवाली म्हणाली.
आज मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम होता. मेहंदी दिवसाच काढायचं काम चालू होतं. रात्री संगीताचा कार्यक्रम होता. इशिका, कीर्ती सकाळपासून मेहंदी काढायला बसलेल्या होत्या. बाकीच्यांची मेहंदी लवकर झाली, पण या दोघींनाच खूप वेळ लागला. कुमुदिनी तर तिच्या रूममध्येच होती. कोणालाही तिच्या रूममध्ये जाण्याची परमिशन नव्हती आणि तिलाही बाहेर येण्याची परमिशन नव्हती. ती आणि तिचं बाळ फक्त रूममध्येच राहणार होतं. तिला डिस्टर्ब करायला कोणी गेलं नाही. तिला फक्त तिची आणि बाळाची काळजी घ्यायला सांगितली होती. मधूनमधून घरातले तिच्याकडे चक्कर मारायचे आणि अंशू एक तासाला तिच्याकडे चक्कर मारून यायचा. त्याची परी झोपलेली बघितली का तोंड पाडून परत निघून जायचा. तिला त्याचं खूप हसू येत होतं, पण एक वाईटही वाटायचं की तिचे आईवडील तिला भेटायला आले नव्हते. भार्गवने तिला सांगितलं होतं की तिची खबर तिच्या आईवडिलांना पोहोचवली आहे, तरी ते आले नव्हते याचं तिला वाईट वाटलं. पण त्यांची काही चूक नव्हती. ते जर तिला भेटायला आले तर आसपास चर्चा होणार आणि वीरचे अजूनही काही नातेवाईक होते जे तिला नुकसान पोहोचवू शकत होते. ते कुठे आहे त्यांना माहीत नसेल आणि जर आपले आईवडील आपल्याला भेटायला आले तर त्यांना माहीत होईल, म्हणूनच ते येत नाही असं तिने स्वतःला समजावून घेतलं. तिने झोपलेल्या परीकडे बघितलं. तिचा काहीसा चेहरा वीरवरच होता. तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी ती प्रेग्नेंट आहे हे कळालं. त्या दिवशी पहिल्यांदा वीर तिच्यासोबत व्यवस्थित वागला होता. तो सारखा तिच्या पोटावरून हात फिरवायचा. कुमुदिनी, आता स्वतःची काळजी घ्यायची. तुझ्या पोटात माझा वारीस आहे, या खानदानाचा वारीस आहे, तो तिला सारखं म्हणायचा. ती आधीच त्याला खूप घाबरत होती, तरीसुद्धा त्याचं असं बोलणं तिला अजिबात आवडायचं नाही. वीर, तुम्ही नेहमी असं का म्हणता की घरचा वारीस येणार आहे? आपल्याला मुलगीसुद्धा होऊ शकते. ती म्हणाली तसं त्याने रागात तिच्याकडे बघितलं. प्रत्येक वेळी सुखामध्ये आडकाठी घालणं गरजेचं असतं का कुमुदिनी? त्याने एक शब्दावर जोर देऊन विचारलं. त्याच्या डोळ्यातला राग बघून तर तिला धडकीच भरली. आपल्याला मुलगाच होणार, मला मुलगी नकोय, समजलं? तो म्हणाला तशी तिने घाबरून होकारार्थी मान हलवली. आणि आपल्याला मुलगी झाली तर? तिला त्याची भीती वाटत होती, तरी आपल्या बाळासाठी तिच्या मनात येणारा प्रश्न तिने विचारला. आपल्याला मुलगी झाली तर परत ती कोणालाच दिसणार नाही. त्यामुळे देवाकडे प्रार्थना कर की आपल्याला मुलगाच होईल. तो तिचे गाल ओढत म्हणाला तसं तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. कुमुदिनी, आर यू ओके? तिच्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवला तसं तिने बघितलं तर समोर अंशू होता. तिने पटकन तिचे डोळे पुसले. हो, मी ठीक आहे, ती म्हणाली, पण तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला कसतरीच झालं. मग तू रडत का आहेस? काही त्रास होत आहे का? त्याने खूप काळजीने विचारलं. तशी तिने गालात हसून नकारार्थी मान हलवली. मग रडायला काय झालं? तो तिच्यासमोर बसला आणि तिचा हात हातात घेतला. अचानक वीरची आठवण आली. ती म्हणाली तसं त्याच्या काळजात धस्स झालं. त्याची आठवण का आली? आणि मुळात त्याची आठवण काढून डोळ्यात पाणी आणण्याच्या लायकीचा नाही येतो, अंशू रागात म्हणाला. तुला माहीत आहे मला त्याची आठवण का आली? ती म्हणाली तसं त्याने तिच्याकडे बघितलं. तो मला म्हणाला होता की जर आपल्याला मुलगी झाली तर तो तिला जिवंत सोडणार नाही. आज जर तो जिवंत असता ना तर त्याने माझ्या बाळाला मारलं असतं. तिला परत रडू यायला लागलं. हे ऐकून तर अंशूला अजूनच राग आला. कमो, नको त्याची आठवण काढत जाऊ. तो तुझ्या आयुष्यात कधी नव्हताच असाच विचार कर. नको त्याला इतकं महत्त्व देऊ. आणि त्याची शिक्षा त्याला देवाने दिली आहे. मला असं वाटतं तू आता तुझ्या पुढच्या लाईफचा विचार करावा. तू पुन्हा लग्न कर.
तो तिला म्हणाला तसं तिने चकित होऊन त्याच्याकडे बघितलं. हा विचार तर तिने कधी केलाच नव्हता. नाही अंशू, मी आहे तशीच ठीक आहे. परी थोडी मोठी झाल्यानंतर मी हे घर सोडून जाईल आणि स्वतःसाठी काहीतरी करेल. आता माझी परीच माझं आयुष्य आहे. मला तिच्यासाठी जगायचं आहे, ती परीकडे बघून म्हणाली. पण जर पुढे जाऊन परीने विचारलं की तिला वडील का नाही, तर तू काय उत्तर देणार आहेस? परी अजून खूप लहान आहे. तिला कळायच्या आत एखादा जोडीदार शोध. कदाचित तुझा लाईफ पार्टनर तुझ्या आसपास असेल, पण तूच त्याला ओळखत नसेल. तो म्हणाला तसंच चमकून तिने त्याच्याकडे बघितलं, पण नंतर तिने लगेच नजर फिरवली. तो खूप आशेने तिच्याकडे बघत होता, पण ती त्याला नजर मिळवत नव्हती. अंशू, मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळत आहे, पण प्लीज माझ्यामध्ये अडकू नकोस. अशी दुसऱ्याची बायको, दुसऱ्याचं मूल आपलं करण्यापेक्षा तुझ्यासाठी एक नवीन जोडीदार शोध. मी तुझ्या लायक नाही आहे, ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तसा त्याने तिचा चेहरा पकडून आपल्याकडे केला. कोणाची बायको, कोणाची मुलगी? हे बघ, परी माझी मुलगी आहे आणि मी तिला मनापासून एक्सेप्ट केलं आहे. आता मला फक्त तुझं मत जाणून घ्यायचं आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? त्याने थेट तिच्या नजरेला नजर भिडवून विचारलं. कुमुदिनी तर शॉक झाली. अंशू प्लीज, मी नाही तुझ्याशी लग्न करू शकत. मी नाही तुझं आयुष्य बर्बाद करू शकत. तुला समजत कसं नाही आहे? ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. समजण्याची गरज तुला आहे, आणि तुझ्याशी लग्न केल्यावर माझं आयुष्य कसं बर्बाद होईल? उलट मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तीच माझ्या आयुष्यात येणार असेल तर माझ्यासारखा सुखी कोणी नाही. त्याने आज तिला विचारायचं ठरवलं होतं. किती दिवसापासून त्याच्या मनात त्याने या गोष्टी दाबून ठेवल्या होत्या, पण आज त्याला तिच्या पुढे मन मोकळं करायचं होतं. अंशू, तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे. एका आई झालेल्या मुलीसोबत तुला लग्न करायचं आहे. घरातल्यांना, समाजाला काय उत्तर देणार आहेस तू? ती म्हणाली. मला फक्त तुझं मत जाणून घ्यायचं आहे. तुला मी कसा वाटतो? तू माझ्याबद्दल काय विचार करते? मी परीच्या योग्य आहे का नाही, या सगळ्यांची उत्तर दे. आणि घरातल्यांनी तुला आधीच एक्सेप्ट केलं आहे. सगळ्यांना माहीत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि समाजाचा विचार करू नको. तो म्हणाला तसा तिला धक्का बसला. हे सगळं घरातल्यांना माहीत आहे? अंशू, ती पुढे बोलणार तेवढ्यात परीचा रडण्याचा आवाज आला. अंशू पटकन उठला आणि तिला उचलून घेतलं. त्याचा स्पर्श होताच ती एवढीशी परी लगेच शांत झाली. त्याचं परीवर असलेलं प्रेम हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं. तिला पण तो आवडत होता, पण ती स्वतः हे विसरू शकत नव्हती की तिचं आधी लग्न झालेलं होतं आणि तिला एक मुलगी आहे. अंशू खूप चांगला आहे, आपण त्याच्या लायक नाही म्हणून तिचा त्याला स्पष्ट नकार होता. हे लग्न झाल्यावर तिने तिचा मार्ग वेगळा करण्याचा निर्णय घेतला. किती दिवस ती अशी इथे राहणार होती? तिच्यासाठी आजपर्यंत त्यांनी जे केलं ते ती कधी विसरू शकत नव्हती. तिने दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं. अंशूने परीला परत झोपी लावलं आणि तिला तसंच पाळण्यात टाकलं. त्याने कुमुदिनीकडे बघितलं, पण तिने लगेच बेडवर झोपून घेतलं. त्यामुळे तो काही बोलला नाही आणि रूममधून बाहेर पडला. खूप भूक लागली आहे. इशिका कीर्तीच्या रूममध्ये होती. तिला भयंकर भूक लागली होती आणि तिच्या दोन्ही हाताला मेहंदी होती. कीर्तीची सुद्धा तीच अवस्था होती. बाकी सगळ्या बायका कामामध्ये होत्या आणि ज्या घरातल्या होत्या त्यासुद्धा मेहंदी लावून बसलेल्या होत्या. त्यामुळे कीर्ती आणि इशिकाला जेव घालणारं कोणीच नव्हतं. ही मेहंदी कधी सुकेल आणि कधी आपण जेवण करू? ती कीर्तीला म्हणाली. मला सुद्धा खूप भूक लागली आहे, पण आता काय करणार? बाकीच्यांनी हातावर मेहंदी काढली आहे म्हटल्यावर
आता ही मेहंदी सुकेपर्यंत आपल्याला थांबावंच लागेल. कीर्ती म्हणाली तशी इशिका तोंड पाडून बसली. समीक्षा तर मेहंदी काढणार नव्हती, त्यामुळे ती डायरेक्ट रात्री संगीताच्या कार्यक्रमाला येणार होती. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि त्या दोघींसमोर ताट घेऊन आरव उभा होता. सडू, तू जेवणाचं ताट घेऊन आला आहेस, पण आम्ही जेवू कसं? इशिका मेहंदीचे हात दाखवत म्हणाली. आरवला बघून कीर्तीने लगेच खाली मान घातली. आरव तर पापणी न पाडता तिलाच बघत होता. मेहंदी कलरच्या घागऱ्यामध्ये हाताला मेहंदी लावलेली त्याची कीर्ती एकदम क्यूट दिसत होती. आरव, तू नंतर तिला बघ, आधी आम्हाला जेवू घाल, ती म्हणाली तसं त्याने सुस्कारा सोडला. हे तुझ्यासाठी नाही आहे, आरव म्हणाला तसा तिचा चेहरा पडला. कीर्तीने त्याच्याकडे बघितलं तसे त्याने खांदे उडवले. हे खरंच तिच्यासाठी नाही आहे, आपल्या दोघांसाठी आहे. तिचा मोठावाला सडू तिची वरती टेरेसवर वाट बघत आहे. तो कीर्तीला म्हणाला तसे तिचे डोळे चमकले. मिस्टर बीबी आले आहेत? खरं सांग, खरंच आले आहेत ते? इशिका पटकन त्याच्याकडे जायला निघाली. इशू हळूच. आणि हो, खरंच तो तुझी वाट बघत आहे, तो म्हणाला. कुठे नाहीतर दुसऱ्या क्षणी इशिका पळत पण गेली. किती घाई आहे या मुलीला, तो कीर्तीला जवळ घेऊन बसला. कीर्तीने लाजून त्याच्याकडे बघितलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि मेहंदी बघू लागला. यामध्ये तुमचं नाव आहे, ती म्हणाली. आरवने चकित होऊन तिच्याकडे बघितलं. खरंच? तो म्हणाला तसे तिने डोळे मिचकावले. कुठे आहे दाखव, तो म्हणाला तशी ती हसली. ते नाव तुम्हाला शोधावं लागेल, आणि आत्ता नाही, रात्री. तिने त्याच्या हातातून हात काढून घेतले तसा तो गालात हसला. आता पटकन मला खाऊ घाला, खूप भूक लागली आहे, ती इनोसंट चेहरा करून म्हणाली तसं त्याने तिचं नाक चिमटीत पकडलं. मग हे आधी सांगायचं होतं, तो म्हणाला तशी ती हसली. आरवने स्वतःच्या हाताने तिला खाऊ घातलं आणि स्वतःही जेवला. इशिका इकडे पळतच वरती टेरेसवर आली तर तिथे कोणीच नव्हतं. या सडूने नक्कीच माझ्यासोबत मजाक केली असेल, तिला त्याचा रागच आला. हो, अच्छा ठीक आहे, मीटिंग आपण नंतर घेऊया, मी सध्या दुसऱ्या कामात बिझी आहे, मला वेळ नाही आहे. आपण नंतर मीटिंग घेऊया आणि तुमचे काही प्रॉब्लेम असेल ते बघूयात. तिला अचानक भार्गवचा आवाज आला. ती इकडे तिकडे बघत होती पण तिला तो दिसतच नव्हता. वरती टेरेसवर एक छोटीशी रूम होती आणि त्या रूमच्या मागे भार्गव बसलेला होता. सगळीकडे ऊन लागत होतं, फक्त तिथेच सावली होती आणि समोर एक मोठं झाड असल्यामुळे झाडाची सावली पडत होती. झाड खूप मोठं होतं, त्या झाडाची उंची जास्त होती, त्यामुळे ते टेरेसच्या वर थोडं गेलेलं होतं. त्याला बघून तिला खूप आनंद झाला, पण तो फोनवर बोलत आहे म्हणून ती गुपचूप त्याच्या बाजूला जाऊन बसली. त्याने तिच्याकडे बघितलं आणि स्माईल केली. तो फोनवर बोलत होता तरी तो तिच्यासाठी इथे आला होता म्हणून ती खुश होती. ठीक आहे, बाय. त्याचं बोलून झाल्यावर त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि तिच्याकडे निरखून बघितलं. तिने हाफ शोल्डरचा वन पीस घातलेला होता आणि हातावर मागून पुढून भरून मेहंदी काढलेली होती. इशू, ही मेहंदी काढायला किती वेळ लागला असेल? त्याला पडलेला प्रश्न. सकाळपासून बसलेली होती, तेव्हा कुठे आत्ता झाली, ती म्हणाली. मेहंदीला इतका वेळ लागला, त्यामुळे ती सुद्धा बसून बसून बोर झाली होती. इतक्या वेळ एका जागी बसणे म्हणजे इशिकासाठी दिव्यच होतं. आपल्या लग्नाच्या वेळी शॉर्टकट मार, इतकी मेहंदी काढायची काही गरज नाही, तो म्हणाला तशी ती गालात हसली. तुम्ही कधी आलात आणि मला सांगितलं का नाही, तिने विचारलं. मी तुला कॉल केला असता तर तुला कॉल रिसीव करता आला असता का, तो तिच्या मेहंदीच्या हाताकडे बघून म्हणाला. तशी तिने नकारार्थी मान हलवली.
म्हणूनच तुला सांगितलं नाही आणि डायरेक्ट इथे आलो. चल आता तुला भूक लागली असेल, तुला खाऊ घालतो आणि मी जातो. तो असं म्हणाल्यावर तिचा चेहरा पडला. तुम्ही आज संगीताच्या कार्यक्रमाला थांबणार नाहीत का? तिने विचारलं. तो कार्यक्रम रात्री आहे. मी इतक्या वेळ इथे थांबून काय करू? त्यापेक्षा मी माझं एक काम उरकवून येतो. त्याने तिच्यासमोर घास धरला. खरं तर ती नाराज झाली होती. पण मग तो येणार आहे म्हटल्यावर तिने स्वतःची समजूत काढली. चेहरा उदास करून घेऊ नको. मी लवकर येण्याचा प्रयत्न करेल, तो म्हणाला. इशिकाने अलगद स्माईल केली. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला अजिबात विसरायचं नाही.